हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत सकाळचे आता वाजलेले आहेत सकाळचे 7:15 आणि नंदाने जाऊन एक कचरा काढते, एक लादी पुसते आणि मी माझं आवरलं थोडं आणि आता माझी देवपूजा मी करणार आहे. त्याच्यानंतर जमलंच तर आज इथे आमच्या झाकादेवी गावामध्ये स्वामींचा मठ आहे, तिथे जायचा विचार आहे. तर बघूया, आधी पटकन आधी देवपूजा करून घेते आणि मग ठरवू आम्ही की काय करायचं ते. जाणार असेल तर तुम्हालाही नक्की मी आज झाकादेवीतल्या स्वामींचा मठ जो आहे तिथं नक्की दर्शन देणार. तर चला, पटापटावरती ह्या दोघी जरा काम करतायत, तोपर्यंत मी माझं काम करून घेते. सो अर्धा आवरलेला आहे, अर्धा पण नाही, अगदी थोडंसं आम्ही घरातलं 10% आवरलेलं आहे घरातलं आणि सटकलो आम्ही. आणि आधी परमिशन काढतो आम्ही तयार होऊ का, कारण एवढी माणसं घरात आहेत, पोरं घरात आहेत, त्यांना टाकून गपचूप बाहेर पडायचं म्हणजे थोडंसं भीती वाटते. पण मेन माणूस आमच्या सोबत असतं, त्यामुळे त्याची परमिशन घ्यायची, पटकन तयार व्हायचं आणि बाहेर पाहायचं. त्याच्यामुळे साडी नाही मी आज नेसले, आज पटकन तयार झालो आणि निघालोय. इथे भातगावला जातात ना, भातगाव मार्गी गुहागरला, शृंगारतळीला वगैरे जाण्याच्या रोडला विले गाव आहे. त्या विले गावामध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे. इथून बरोबर 3 किलोमीटर आहे आतमध्ये गावामध्ये. खूप छान मठ आहे, शांत आहे. आता मी तुम्हाला दाखवेनच, नक्की दर्शन घडवेन. तर चला, पाठीमागे नणंद मॅडम बसलेल्या आहेत आणि इकडे आमच्या जाऊबाई बसलेल्या आहेत. तर आता चला, येऊन आम्हाला भरपूर कामं आहेत. खरं तर आज पावसाचं वातावरण पण आहे, तर बघूया. चला, 3.5 आहे का, 3.5 किलोमीटर आहे खाली. अगं पहिल्यांदा इकडे काही मोठी बहीण यांची आली माहेरपणाला, कोंबडा खायला. तर भावानं कोंबडा सांगितलाय आता वाडीत. भावानं कोंबडा सांगितलाय, बाय कोंबडा खाऊन जा. मस्त लेकीचे तेवढे लाड करतात ना भावाच्या मध्ये, त्याच्या लेकीचे तेवढे लाड काय भावजा आला नाही त्याला आम्ही काय करायचं, भावाच्याच म्हणतो. पण बाय कोंबडा खा आणि मग जा. आता अजून खाली आहे काय, था मला नाही ठाऊक होता. इथून लेफ्ट घ्यायचा आहे. स्वामी समर्थ देवस्थान 250 मीटरवर आहे. हे आहे स्वामी समर्थांचा मठ, अतिशय सुंदर आहे. आता आलेलो आहोत आम्ही स्वामी समर्थ मठामध्ये. तर आतून आता मी दाखवते कसं आहे. खूप छान आहे, आजूबाजूला गाव आहे, आंबाबाग आहे. अतिशय सुंदर असं शांत ठिकाणी हे बांधलेलं गेलेलं आहे मठ. खूप छान आहे. चला, माझ्या बरोबर नव्हती, पाय वगैरे धुवायला सुंदर. एवढी बघ ना, छान सोय केली आहे. चला, छान दर्शन झालेलं आहे. अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि आजूबाजूला गाव आहे, काजूची बाग आहे, आंब्याची बाग आहे असं, आणि मध्ये असं मस्त स्वामींचा मठ आहे. खूप छान वाटलं, दर्शनही खूप छान झालं. लोक येत आहेत हळूहळू. तर चला, आता पुढे घरी जाऊन भरपूर कामं आहेत. तर चला, नक्की या, एकदा आलात तर. भातगाव मार्गी आहे विले गाव, 3.5 किलोमीटर आहे तिथून आतमध्ये, पण खूप छान आहे. घेऊन येशील आम्हाला? हां, झाकादेवी मंदिरामध्ये. हां प्लीज. आणि मग शितूत मिसळला जायचं. बघ ना, माझ्याकडे ही आहे आमची झाकादेवी बाजारपेठ. हे झाकादेवीचं स्टँड एका साईडला. मग आमची शाळा पण दाखव. नाही, तुमची शाळा तिकडे गेली, आता काय करू. ह्यांची शाळा मी तुमची शाळा दाखवली असती, पण ती त्या साईडला आहे. तर ही आहे झाकादेवी बाजारपेठ आहे, जी कायम गजबजलेली असते. कारण इथूनच गणपतीपुळे फार नाही आहे, 18 किलोमीटर ना गं. हो, 18 किलोमीटरच इथून आहे गणपतीपुळे, त्यामुळे कायम इथे गर्दी असते. गणपतीपुळे 15 किलोमीटर. तर 15 किलोमीटर आहे, सॉरी 3 किलोमीटर मी वाढवलं.
वैभव शिंदे चला. उकडलेलं तू. आता बनत आहे. तर आमच्याकडे आज दरवर्षीप्रमाणे सत्यनारायणची पूजा आहे. त्याच्यामुळे आम्ही आल्यावर माझ्या फोनला काही चार्जिंग नव्हतं, मी ठेवून दिला त्याला. आणि आता माझ्या लक्षात आलं की माझा फोन चार्ज झालेला आहे, म्हणून मी व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. नंदनबाईंनी पकडलेला आहे माझा फोन. इकडे जाऊबाई इकडे काम करतायत माझ्यासोबत आणि मी सत्यनारायणाचा प्रसाद महाप्रसादची तयारी चालू आहे आमच्याकडे. आणि दुपारी 3ची पूजा आहे, त्यामुळे आता आम्ही साधा पुलाव केलेला आहे. पुलाव, रायता आणि पापड तळायचे. आणि हे दुपारच्या जेवणाची तयारी आहे, संध्याकाळच्या सॉरी. आणि बाहेर सगळी तयारी चालू आहे आमच्याकडे. आम्ही दरवर्षी मे महिन्यातच पूजा करतो. आणि आमच्या नणंदबाई बिझी असतात, त्या फारशा येत नाहीत आमच्याकडे, खूप बिझी असतात. त्यामुळे त्यांच्या माहेरवर्षींना शेवटी, त्यामुळे जरा असं आपण ना माहेरवर्षीला मान नको द्यायला. काय करणार आता तुम्ही शुक्रवारी जरा कोंबडा बिंबडा काय घालायचं तिला सगळं एकदाच. पण आम्ही मेमध्येच पूजा करतो. आणि गणपतीमध्ये तिच्याकडे पण गणपती असतात. दिवाळीला ती तिच्या घरी असते चेंबूरला. मग आता तिला जरा 8 दिवस सुट्टी असते, येते डोकं खायला येते. मग इथं आमचं खाली फुकट रात्री 2 वाजवले झोपायला. लाईक्स आणि कमेंट येते ना तुला भरपूर. येऊ दे, माझ्यामुळे तुला लाईक्स आणि कमेंट्स येऊ येते. दे. तू असा मोबाईल माझा हलवतेस ना की माझा एडिटिंगवाला आहे ना, जो बेडरूममध्ये बसलाय तो एडिटिंगच नाही करणार. करत छान दुपारची जेवणं वगैरे झालेली आहेत ह्या लोकांची. आणि आता बेडरूममध्ये बसून गेम खेळत आहेत. दाखवते मी. अर्ध्यापेक्षा जास्त जेवण आमचं झालेलं आहे दुपारचं. परत संध्याकाळचंही जेवण जास्त झालेलं आहे. आता फक्त वरण आणि भात राहिलेला आहे, 2 भाज्या, नैवेद्याचा शिरा, आमच्याकडे देवाला जी खीर लागते प्रथेप्रमाणे तर ती खीर वगैरे सगळं झालेलं आहे. तर फक्त पुऱ्या आणि वरणाला फोडणी घालायची आहे. ते आता थोड्या वेळाने बसून, कारण वेळ आहे, 3 नंतर पूजा आहे. त्यामुळे म्हटलं ते थोडा वेळ जरा बसते आणि जाऊ. ती पण गेली तिकडे, आत्ताच गेली ती पण, कंटाळली. पण काम करून दमायला होतंच. आणि खरंच तर ना गरमी खूप आहे, बाकी काही नाही, पण उष्णता किंवा गरमी खूप आहे ना, त्यामुळे नको वाटतं. इथे मी आता डाळीचाही कुकर लावून घेतलेला आहे. आणि मुलं पण आता खेळतात वगैरे, त्यांच्या आतमध्ये अंताक्षरी वगैरे बरंच काय काय चालू आहे. सगळे एकत्र आले की फुल धमाल मस्ती असते. तर आता मी थोडंसं ना ज्यूस पिते आणि मग पुढच्या कामाला. चला, आता थोड्याशा पुऱ्या राहिलेल्या आहेत त्या तळून घेणार. आणि आता मला खूप भूक लागली, असं वाटतं आता मला कधी उपवास सोडते. आता मी उपवास सोडणार. तर तेल ठेवलेलं आहे आणि आता आम्ही दोघी मिळून आता पटकन राहिलेल्या पुऱ्या थोड्याफार आहेत त्या करून घेतो आणि जेवून घेणार. कारण सकाळी खूप लवकर उठलेलो आहोत, त्याच्यामुळे आता झोपही आलेलं, कंटाळा आलेला आहे थोडक्यात आम्हाला. तर चला, आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते आहे. आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.